नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कपाशी पिकाबाबत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आपल्या पिकाला योग्य मार्गदर्शन, नवी माहिती आणि वेळोवेळी अपडेट्स मिळावे म्हणून हा व्हिडिओ बाजार अभ्यासक पुरुषोत्तम मेतकर यांनी व्हिडिओ खास तयार केलेला आहे. आपल्या शेगाव लाईव्ह चॅनल नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा. शेगाव लाईव्ह चॅनल शेतकऱ्यांसाठी आहे. इथं तुम्हाला शेतीविषयक योग्य मार्गदर्शन, ताज्या बातम्या आणि सरकारी योजनांची माहिती नेहमी मिळत राहील. शेतकरी सुखी तर देश सुखी. बाजार अभ्यासक पुरुषोत्तम मेतकर. हा आपला कपाशीचा 2 एकराचा प्लॉट आहे. धनदेव ही कोरडवाहू कपाशी आपण लावलेली आहे. इथं पाण्याची व्यवस्था नाही आहे. आपण कपाशी पाहू शकता. कोरडवाहू कपाशी असून तिची हाईट 4.5 ते 5 फुटापर्यंत झालेली आहे. क्वालिटी पण आहे. पंचवीस ते 30 कैरी पकलेली सुद्धा आहे. सर्वात महत्त्वाचा कपाशीसाठी व्यवस्थापन म्हणजे ते खताचं असते आणि त्या कपाशीचा सवा हा खूप महत्त्वाचा असते. त्याकरता या कपाशीचा सवा 3.5 बाय 1.5 आहे. क्वालिटीसुद्धा आहे. 2 फवारणी झालेली आहे. आता तिसरी फवारणी 2 ते 3 दिवसात करू आणि तिसरे खत हे सुद्धा 1-2 दिवसात देऊ आपण. बरेच शेतकरी 3 बाय 9 इंचावर कपाशी लावतात आणि मग वातावरणामध्ये बदल होतो, आभाळ येतो, सतत रिमझिम पाऊस चालू असतो 10 ते 15 दिवस. त्यामुळे काय होते, दाट कपाशी असल्यामुळे त्या कपाशीचे पातेगळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्यांना खताचे जे प्रमाण आहे दाट असल्यामुळे कमी पडू शकते. कोरडवाहू कपाशीला 3 वेळा खत द्यायचं आणि बागायती कपाशीला 4 वेळा खत द्यायचं. बरेच शेतकरी फवारणीवर जोर देतात. फवारणी करत असताना बुरशीनाशक आणि टानिका यामधलं शेतकऱ्यांना काही कळत नाही. त्याचा रिझल्ट पण आपल्याला समजत नसते. फक्त रिझल्ट जो समजते तो कीटकनाशकाचा असतो. पातगळ खूप होते आणि कृषी केंद्रावर गेल्यानंतर 1 एकराची 2 एकराची जर औषधी मागायची म्हटली की 2 एकराची म्हणजे 4,000चा हात देतात त्यांना. नेटूसारखे भारी बुरशीनाशक मारतात आणि कितीही भारी बुरशीनाशक मारले, सतत पाऊस चालू असताना किंवा आभाळ असताना 8 दिवस त्याच्यामध्ये पातेगळ झाल्याशिवाय राहत नाही. त्याकरता शेतकऱ्यांनी फक्त खताकडे जोर द्यावा. एका कपाशीच्या झाडाला कमीत कमी 15 ते 20 ग्रॅम खत पडणे आवश्यक आहे. तरच आपल्या कपाशीची प्रतिकार शक्ती वाढते आणि वातावरणामध्ये कितीतरी बदल झाला तरी पातेगळ ही मोठ्या प्रमाणामध्ये होत नाही. नैसर्गिक पातेगळ ही 5 ते 10% असतेच. शेतकऱ्यांनी त्याकरता कपाशी लागवडचं अंतर जे आहे ना हे योग्य असावं. 1 एकरामध्ये कमीत कमी 1.5 पाकिट किंवा 1 पाकिट याप्रमाणे लागवड करावी. म्हणजे आपण जे खत देतो ते भरपूर एका पराठीला मिळते. आपण काय करतो, 1 एकरामध्ये 2.5 पाकिट लावतो आणि 1 एकरामध्ये 1 बॅग खत देतो. म्हणजे ते प्रति झाडाला 3 ते 3.5 ग्रॅमच्या वर खत पडत नाही. म्हणजेच कपाशीची जी ताकद असते माल बनवायची
ते पूर्णपणे कमी खतामध्ये टिकून राहत नाही. कारण की अगोदरच आपल्या जमिनीला रासायनिक खताची सवय लागलेली आहे. त्यामुळे जेवढं आपण खत देऊ तेवढा आपण कापूस घेऊ शकतो. तिथंच आपलं चुकते. यूट्यूबच्या माध्यमातून जे व्हिडिओ येतात, कपाशीची लागवड दाट करा, 3x9 इंचावर लावा, झाडाची संख्या वाढवा, म्हणजे कमी बोंड्या लागल्या तरी कापूस होणार, हे एकदम चुकीचं आहे. यामध्ये फवारणीचा खर्च जास्त होतो आणि कापसाच्या बोंडाचं वजनसुद्धा कमी भरते आणि वातावरणात बदल झाला की पातळगळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. धन्यवाद. व्हॉट्सअप ग्रुप नंबर आहे आपला 8888879165. आपण हाय पाठवू शकता. धन्यवाद शेतकरी मित्र.